शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील 6 जिल्ह्यांसाठी ताजी खुशखबर घेऊन आलेलो आहे. 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही तासातच पैसे येणार आहे. आता हे नेमके पैसे कशाचे, कोणकोणत्या जिल्ह्यासाठी, किती निधी आहे आणि या संदर्भात काय ताजी अपडेट आहे, तर ती बातमी तुमच्या समोर मांडतोय. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येकाने आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करून घ्या. मित्रांनो, बातमी सांगतो. बातमी अशी की अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 474 कोटी रुपये मदतीचे वाटप शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात. मित्रांनो, अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान, शेतजमीन, मनुष्य व पशु आणि घराची पडझड, वैयक्तिक नुकसान तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान जे काही नागपूर विभागात झालेल्या नुकसानीपोटी 474 कोटी रुपये तसेच येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरता 510 कोटी रुपये अशी 985 कोटी रुपयाची विशेष मदत मंजूर करण्यात आलेली आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी मंगळवारी दिली. विभागात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरता 5,31,130 बाधित शेतकऱ्यांना 510 कोटी रुपयाचे विशेष अनुदान वितरित करण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील 1,12,900 शेतकऱ्यांना 92 कोटी 81 लक्ष रुपये, वर्धा जिल्ह्यातील 2,34,561 बाधित शेतकऱ्यांना 282 कोटी 21 लाख रुपये, भंडारा जिल्ह्यातील 27,302 बाधित शेतकऱ्यांना 9 कोटी 4 लाख रुपये, गोंदिया जिल्ह्यातील 6,755 बाधित शेतकऱ्यांना 2 कोटी 56 लाख रुपये, चंद्रपूर जिल्ह्यातील 1,25,603 बाधित शेतकऱ्यांना 11 कोटी 30 लाख रुपये, तर गडचिरोली जिल्ह्यातील 24,000 शेतकऱ्यांना 13 कोटी 26 लाख रुपयाची मदत मंजूर करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, तर या जिल्ह्यांसाठी ही वेगवेगळी मदत आहे. तर मित्रांनो, आता या जिल्ह्याशिवाय इतर जिल्ह्याची जी अपडेट आहे तर ती पुढच्या व्हिडिओत सांगतो. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी प्रत्येकाने आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाकीच्या जिल्ह्यातून सुद्धा तुमच्याकडे काय परिस्थिती आहे, तुमच्याकडे अनुदान पैसे आलेले आहे की नाही, कमेंट करून नक्की सांगा. आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय परिस्थिती आहे, खात्यावरती पैसे येताना दिसत आहे की नाही, नक्की कमेंट करा. शेतकऱ्यांनी अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा. शेतकऱ्यासाठी काम करतो म्हणून जाताना लाईक करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.